नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. श्री अमित साटम यांची प्रेस कॉन्फरन्स संपली. 40 मिनिटाची प्रेस कॉन्फरन्स आहे आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना चाटम असं म्हटलं होतं. तर तो धागा पकडत मराठी माणसाचा कसा तुम्ही अपमान केला वगैरे. आणि मुंबई तकला श्री देवेंद्र फडणवीस यांनी जी मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमधलं एक वाक्य फार महत्त्वाचं होतं. ते असं म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या काळामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आणि फक्त निवडणुका येऊ द्या, आम्ही ह्याचा सगळा जो काही चिठ्ठा आहे तो लोकांसमोर खोलू. त्यामुळे मला असं वाटतं की दोन पातळीवरती भाजप उद्धव ठाकरे यांना घेरते आहे. एक ऑब्व्हियसली हिंदुत्व, तो प्लॅंक पहिल्याच दिवशी स्पष्ट झाला होता. आता ममदानीचा आणि मुंबई महानगरपालिकेचा काय संबंध आहे? पण काल वरळी डोममध्ये जी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची भाषणं झाली आणि आज अमित साटमनी ते सांगितलं, त्याच्यामध्ये ममदानीचा संदर्भ देऊन आदित्य ठाकरे कोणाच्याच कार्यक्रमाला उपस्थित होते वगैरे असे प्रश्न त्यांनी विचारले. त्यामुळं मुद्दा क्रमांक 1, भारतीय जनता पार्टी पुन्हा पुन्हा दोन्ही ठाकरे बंधूंना हिंदुत्वाच्या प्लँकवरती खेचू इच्छिते. आणि दुसरा संदर्भ असणार आहे तो जे देवेंद्र फडणवीस वारंवार म्हणत आहेत की मी तुम्हाला 1,000 रुपये देतो, तुम्ही फक्त विकास कामावरती बोलून दाखवा. पण आता नवीनच मांडणी त्यांनी सुरू केली आहे आणि ती म्हणजे उद्धव ठाकरे हे कसे भ्रष्ट आहेत. आत्ता तीच आकडेवारी पुन्हा एकदा साटमांनी दिली. 25 वर्षात मुंबई पालिकेमध्ये 3 लाख कोटी रुपये लुटले गेलेत असं ते म्हणाले. अर्थात संदर्भ होता तो उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतल्या एका मुद्द्याचा. उद्धव ठाकरेंनी प्रतिवर्ष मुंबई महानगरपालिकेकडं कसं 10,000 कोटी रुपये येतात आणि त्या गणितीप्रमाणे साधारणपणे 30-32 हजार कोटी रुपयाच्या ज्या ठेवी होत्या त्या ठेवी काल देवेंद्र फडणवीस जे म्हणाले की तुम्ही त्या ठेवी काय चाटायच्यात का, तर त्याचा संदर्भ घेऊन तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटताय. ही काय भाषा आहे आणि पुढे ती कशी वाटत जाणार, ही दोनच उदाहरणं पुरेशी आहेत. तो धागा घेऊन उद्धव ठाकरेंनी जे म्हटलं की ह्या ठेवी वाढून वाढून 3 लाख कोटीवरती गेल्या असत्या, तर अमित साटम यांचं असं म्हणणं आहे की ठाकरेंनी गेल्या 25 वर्षामध्ये 3 लाख कोटी रुपये लुटले. तो 2 मुद्दे आहेत. एक, उद्धव ठाकरे हे जे राष्ट्रप्रेमी हिंदू असतात तसे हिंदू नाही आहेत आणि उलट त्यांना मुंबईचा पाकिस्तान करायचा आहे आणि ममदानीसारखं एक आंतरराष्ट्रीय कट सध्या सुरू आहे असं अमित साटम आणि भारतीय जनता पार्टीचे नेते सांगतात. आणि संदर्भ न्यूयॉर्कचा आहे, लंडनचा आहे. लंडनमध्ये न्यूयॉर्कमध्ये जसे मुस्लिम महापौर मेयर निवडून आले तसं मुंबईमध्ये करायचं आहे आणि मुंबईचा पाकिस्तान करायचा आहे आणि उद्धव ठाकरे त्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहेत अशी ती मांडणी आहे. काही लोकांना हे हास्यास्पद वाटेल, पण एक लक्षात घ्या, गेल्या 3 निवडणुकीमध्ये पूर्ण मुंबईची पॉलिटिकल डेमोग्राफी जर बघितली तर 36 पैकी किमान 15 आमदार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येतात आणि तिथे की जिथे मराठी टक्का आहे. त्यामुळं फडणवीस आणि भाजपच्या नेत्याचं असं म्हणणं आहे की मराठी मतावरती काही तुमचा हक्क नाही आहे. तसा असता तर तो महानगरपालिकाच काय विधानसभा निवडणुकीमध्ये पण दिसला असता, तो दिसला नाही. आणि खूप साऱ्या आरोपाची त्यांनी राळ उठवली. मुंबई महानगरपालिकेमध्ये 1997 ते 2022 या 25 वर्षाच्या काळात उद्धव ठाकरेंनी देशातला सर्वात मोठा भ्रष्टाचार केला आहे असा आरोप अमित साटम यांनी केला आहे. देशात आजवर झालेले 2G, कोल स्कॅम आणि कॉमनवेल्थ यांच्यासारख्या मोठ्या घोटाळ्यांचा आकडा 1,76,000 कोटीच्या वर गेला नाही, पण ठाकरेंनी एकट्या मुंबई पालिकेत 3 लाख कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा त्यांचा दावा आहे. आणि महापौर जर ठाकरेंचा झाला तर मुंबईचा पाकिस्तान होईल असाही दावा आहे. बुरखा आलाच होता परवा आणि आज पाकिस्तान आलेला आहे. उद्धव ठाकरेंच्या भ्रष्ट कारभारामुळे मुंबई महापालिकेची दयनीय अवस्था झालेली आहे. आणि मग अमित साटमनी एक कविता पण म्हटली. कविता अशी आहे की महापालिका रडते आहे, किंचाळत ओरडते आहे, ढासळून ती पडता पडता तुझ्याकडे ती पाहत आहे, लचके तोडून दशकोदशकी घायाळ तिला ज्यांनी केले, त्या पापांचा हिशोब आता जगाकडे ती मागत आहे. तू दिलेस ज्यांना निवडून त्यांनी या नगरीला काय दिले, भरून पोतड्या बंगले बांधून नगरीला या नागवले. मराठी माणसाला साहित्य, कला, संस्कृतीची आवड आहे, बरोबर तो कवितेचा. बघा, हे संदेश आहेत आणि भाजप त्याच्यामध्ये मास्टर आहे हे संदेश देण्यामध्ये. त्यांना काहीही करून ही निवडणूक कमीत कमी मराठीच्या मुद्द्यावरती कशी जाईल असं बघायचं आहे. त्यामुळं मराठी माणूस हा हिंदू आहे आणि हिंदू हाच भाजपचा वोटर आहे अशी ती मांडणी आहे. उद्धव ठाकरेंनी खरं तर तो घेरण्याचा प्रयत्न केला. मघाशीच्या प्रेस कॉन्फरन्समधले 2 अत्यंत महत्त्वाचे शब्द जे मी मघाशी सांगितलेत, एक हिंदू अनडिवायडेड फॅमिली आणि दुसरा आहे आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहे. हा जो राज ठाकरेचा प्रचाराचा भाग असणार आहे. कसा आहे की आत्ताची भाजप ही पूर्ण वेगळी आहे.
ते सकाळी कोणाची प्रेस कॉन्फरन्स होणार असेल किंवा सभा होणार असेल तर दुपारी प्रेस कॉन्फरन्स करतात. हा त्यांचा देश पातळीवरचा पॅटर्न आहे, तो ते मुंबईत पण घेत आहेत. त्यामुळं जे हिंदूचा संदर्भ आला त्यांनी लगोलग त्याला मराठी हिंदुत्वावरती नेलं आणि पाकिस्तानला उद्धव ठाकरेंशी जोडून टाकलं. त्यामुळं बुरखा, पाकिस्तान, मुसलमान हा प्रचार आणि पुढं तुम्ही कसे भ्रष्ट आहात, रस्त्याच्या नावाखाली 21,000 कोटीचा चुराडा केला आहे. मुंबई शहर आणि महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे रस्त्याचा. मुंबई शहर आपल्या रस्त्यासाठी संपूर्ण जगभरात खूप प्रसिद्ध आहे. हा प्रश्न मी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना माझ्या दोन्ही मुलाखतीत विचारला होता. अनफॉर्च्युनेटली त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्यांनी स्वतः सांगितलं होतं की आम्ही 1 वर्षभराच्या आत मुंबईतले 8,000 किलोमीटरचे रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण करू. तो प्रश्न त्यांनी डक केला, पण तो प्रश्न उद्धव ठाकरे यांना ते विचारणार, कारण ती सत्ता त्यांच्याकडे होती. शहरातले रस्ते कसे आहे त्यावरून आपण संबंधित शहराबद्दल मत व्यक्त करतो. मुंबई शहरातल्या रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते ही चर्चा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे असं साटम म्हणतात. आणि इंटरेस्टिंगली दर बुधवारी स्टँडिंग कमिटीची जी बैठक होत होती त्या बैठकीच्या दरम्यान जी टेंडर बुधवारी पास झाली त्याचा 5% पैसे हे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरती जात होते. आणि पुढं ते असं म्हणाले की मुंबईचा विकास काय झाला असेल तर मातोश्री 2 ती तयार झालेली आहे. मुंबईतल्या रस्त्यावरच्या दुरावस्थेवरती त्यांनी ते बोट दाखवले. RTI मधून मिळालेल्या माहितीचा दाखला दिला आहे. घोटाळ्याची यादी आणि रिमोट कंट्रोलचे आरोप केलेत. ठाकरेचा महापौर झाल्यास मुंबई कसे होईल, महायुतीचा विजय कसा निश्चित आहे वगैरे वगैरे. सो प्लॅंक इज रेडी. मुंबईचं जे बॅटल आहे ते दोन्ही बाजूंना आज सेट झालं. पहिल्याच दिवशी ज्या दिवशी 3 मुद्दे राज ठाकरे यांनी मांडले होते, EVM, मोदी आणि मराठी माणूस, त्याचा आजचा थोडासा वचननाम्याचा संदर्भ घेऊन 2 ठाकरे बंधूंनी आपल्या प्रचाराचा मुद्दा आणला. त्याबरोबर आता दिशा स्पष्ट झाली. बघा दिशा किती स्पष्ट आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठीच्या मुद्द्यावरती ठाकरे बंधूंना निवडणूक खेचायची आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ठाकरे बंधूंना हिंदुत्वाच्या प्लॅंकवरती भाजपला घेऊन जायचं आहे. कारण दोघांचा जो वोट बेस आहे तो इथे डिवाइड होतो. कारण उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केल्यापासून त्यांचा जो नवमतदार आहे तो वगळता जो त्यांचा स्वतःचा भाषिक आणि हिंदुत्वादी मतदार होता तो त्यांच्यापासून दुरावला, विच इज अ फॅक्ट. आणि त्याच्यामुळे त्यांना सेफ आहे की ह्या प्लॅंकवरती आपण ठाकरेंना खेचणं. आणि उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना याची जाणीव झालेली आहे की भाजपच्या ह्या नेरेटिव्हला काउंटर नेरेटिव्ह हे फक्त मराठी माणसाचंच असू शकतं. आणि त्याच दृष्टीनं आजचं बॅटल होतं आहे. पण पुन्हाच हा संदर्भ सतत येणार असल्यामुळं आणि खास करून पंतप्रधान 13 तारखेला जे ना काही काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांना म्हणजे सतेज पाटील असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, अमित देशमुख असेल, ह्या सगळ्यांना मी एक प्रश्न विचारतोय विच इज ह्या निवडणुकीतला आणखीन एक डिसायसिव्ह फॅक्टर असणार आहे. आणि तो आहे जर पंतप्रधान 13 तारखेला येऊन मुंबईमध्ये जैन धर्मियांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या प्रचाराच्या संदर्भामध्ये 100% हिंदुत्व हा प्लॅन करणार असतील तर राष्ट्रीय पक्षाचा काय मुद्दा आहे काउंटर नेरेटिव्हचा, आणि तिथे खरी लढाई असणार आहे. आणि म्हणून भाजपची पण जी आहे ह्या निवडणुकीतली प्रचाराची बाजू आहे ती मी तुमच्यासमोर सांगितली. मी लोकात जाणार आहे, लोकांशी बोलणार आहे आणि मला आनंद की तुम्ही हे लाखोच्या संख्येनं बघत आहात. थँक्यू.